माझा राजीनामा द्या. ते बुद्धिबळ खेळ होते. त्याचा मी नव्हती खेळत, ते बुद्धिबळ खेळ होते. फक्त बुद्धिबळाच्या जागी ते हत्ती, घोडा, वजीर वगैरे दिसतात त्याच्या ह्याच्यावरती चौकट, किल्लावर काय किल्वर काय ते स्पीकचा काहीतरी असं काहीतरी दिसत होतं. कदाचित आमचा नजर दोष होता, महाराष्ट्राचा नजर दोष होता. ते बुद्धिबळच खेळत होते. राज्यपालकडे जाऊन मी माझा राजीनामा देईन जर असं काय आढळलं. मी सांगितलं ना, बुद्धिबळ खेळत होते ते. आणि राजीनामा राज्यपालांकडे द्यायचा नसतो, मुख्यमंत्र्यांकडे. मुख्यमंत्री ठरवतात काय. त्यांचं म्हणणं की सर्व विरोधकांनी जे आरोप केले त्यांच्यावरती विरोधक आहे. ऑनलाईन चेक करा, सर्व चेक करा, मी तयार आहे, मात्र माझ्या कुठे सांगितलं ना, आम्ही मूर्ख आहोत, आम्हाला अक्कल नाही. ते बुद्धिबळ खेळत होते. ते पत्ते दिसतच नव्हते. त्या किल्वर इस्पीक, बदाम काही दिसत नव्हतं. ते ते खरं ते त्या राजा, घोडा, हत्ती, उंट वगैरे होते. आणि ते बुद्धिबळाचा पट मांडून बसले होते. आम्ही मूर्ख आहोत, आम्हाला ते चुकून असं वाटलं की त्या जुगारच खेळतो, तर मीच खेळ. हा व्हिडिओ काढला आणि तो राष्ट्रवादी पक्षाचा असं देखील संशय व्यक्त केला. हे बघा, व्हिडिओ आला ना, मग ते कोणी दिला, काय दिला, खून केला ना. मग खून कसा झाला, कोणी केला, काय झालं, मेला मरणारा मेला. मग कोणी केला, मग त्याने कोणी बघितला, तेच काय अर्थ आहे. और साहेब, टकले नावाचा जो काय आरोपी होता महाराणीमधला, त्याची काही मिरवणूक काढली, त्याला राष्ट्रपती पदक मिळालं पाहिजे. महाराष्ट्राचं लोकशाहीचं मंदिर म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा. त्या विधानसभात 5 गुंड येतात, त्याच्यातला एक आरोपी हा टकले म्हणजे सराईत गुंड, 300 अनेक गुन्ह्यांचा आरोपी. तो येतो, सगळे शिस्तभंग सगळं तोडतो, 5 जण घेतो, 5 जण आतमध्ये जाऊन एकाला मारतात. मग 5 जणातले 4 जण पळून जातात, 4 जण आरोपी होतच नाहीत, एकाला पकडतात, तो अटकले. स्वातंत्र्य सैनिक आहे. महाराष्ट्राच्या इज्जतीला पट्टा लावणारा हा माणूस, सत्कार करा त्याचा. असे ते पट्टा लावणाऱ्या घटना उल्हासनगरमध्ये घडली होती. एक आरोपी होता रितकेश मधला, तो बाहेर आल्यानंतर त्याच्या 3 मित्रांसमोर त्याच्या मुलीच्या घराच्या बाहेर फटाके वाजवले, ढोल वाजवला. कायदा सुव्यवस्था आहे की नाही, काय वाटतं? काय आपल्या महाराष्ट्राची एकदम प्रगती चालू आहे, विकासाकडे झुकतोय महाराष्ट्र. कोण जुगार खेळतंय, कोण हॉटेलवाल्याला मारतंय, कोण विधिमंडळात घुसून मारतंय. चांगलं चालू आहे. कोणी अन्नाला फोनवरून, आया बहिणींवरून शिव्या देत आहे. चांगलं आहे, एकदम चांगलं चालू आहे. कोकाटे असेही म्हणाले की मुख्यमंत्री ठेवू नका, त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचे कान देखील टोचलेले आहेत. मुख्यमंत्र्यांचे कान टोचले? मुख्यमंत्री त्यांची कान टोचलेले आहे. मुख्यमंत्री अतिशय चाणाक्ष आणि हुशार आहेत. ते बुद्धिबळ खेळत होते का जुगार खेळत होते? मग ती मुख्यमंत्री न समजणे की मुख्यमंत्री चाणाक्ष म्हणत, चाणक्य. मीडियामध्ये कोकड्यांचं वारंवार राजीनाम्याची मागणी केल्यानंतर चोरी केली का? नाही, काय नाही. सत्यव्रत प्रभुचंद्र राम यांच्यानंतर फक्त ते राज्यभर आंदोलन सुरू आहे कृषी मंत्र्यांच्या विरोधात आणि काही फरक पडणार नाही. राजीनामा घ्यायचा नाही हे ठरवलेलं आहे, राजीनामा घेणार नाही. काय बोंबला, महाराष्ट्र बोंबलायचं ना, बोंबलं द्या. आम्हाला 5वी बहुमत आहे, त्याच्यावरती आम्ही महाराष्ट्रावरती 5वी बलात्कार करू. काय करणार तुम्ही? पोलिसही आमचेच आहेत. 5 जण विधिमंडळात जाऊन मारतात, आम्ही एकालाच पकडतो. कोणाची हिंमत आहे काय बोलायची? नाही. काय होणार केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. केंद्र सरकारने सांगितलं राज्याला परवानगी दिला की दोघांपैकी कोणतीही भाषा निवडायची. राज्याला त्याचा अधिकार असतो. आपल्या राज्याला हौस, मतांचं राजकारण करण्यासाठी आपल्या राज्याला हौस आहे. केंद्राचं काही म्हणणं नाहीये. केंद्राचं म्हणणं असतं तर गुजरातमध्ये झालं असतं, बेंगॉलमध्ये झालं असतं, ओरिसामध्ये झालं असतं, तमिळनाडूमध्ये झालं असतं, पंजाबमध्ये झालं असतं. आपल्या राज्याला हौस. आम्हाला मतं पाहिजेत. आम्हाला त्यासाठी महाराष्ट्र कुठला तरी चालेल, मराठी माणसं दुखावली गेली तरी चालेल. मराठी माणसं करणार काय?
शेवटी आम्ही धर्माचं राजकारण करू, मग येतील आमच्या मागे धर्म 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 करत. आम्ही पाशवी बलात्कार करतो तुमच्यावर, काय करायचंय काय करायचं ते करा. वीज देतोय ना, अंधारात ठेवलेलं नाही तुम्हाला ना, मग महागडी वीज विकत घ्या. सरळ धोरण आहे. आता पोस्टपेड मीटर तयार करणारा कोणतरी नवीन उद्योगपती मित्र आला असेल, त्याला त्याची सोय केली पाहिजे ना महाराष्ट्रात. चला.